तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार, तुम्ही बघू शकता पाठीमागं। तर आपण राजूर मार्केटमध्ये तर तुम्ही बघितलं सध्याला खूप जण भाजीपाला विकतात व भाजीपाला विकण्याची अलग अलग पद्धत असते। काही जण भाजीपाला बाजारामध्ये विकतात, तर काही जण भाजीपाला रस्त्यावरती विकतात व काही जण मोटरसायकल फिरून विकतात। आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण असेच व्हिडिओ घेऊन येत असतो नवीन नवीन, की भाजीपाला विकून एखादीचं प्रॉफिट किती असतं व भाजीपाला विकण्यासाठी किती संघर्ष करावं लागतं व आपण एखाद्या कोणाकडे जाऊ त्याचं थोडक्यामध्ये माहिती घेऊ, त्याला भाजीपाला विकून कसं वाटतं व्यवसाय भाजीपाल्याचा। फक्त इथं राजूरमध्ये मंडी भरली, इकडे छोटासा भैया बसलेला आहे, आपण याला थोडक्यामध्ये विचारू। याच्या अगोदर कोण चालवायचे दुकान? पप्पा चालवायचे का? मग आता दुकानावरती कोण राहतं नंतर? शाळा सुट्टी आहे सध्याला? कितीला येतो आता? 9वीला जाईन का? तर किती भाजीपाला विकतो असं इथं रोजचा? किती वाजता दुकान लावावं लागते? सकाळी 7-7:30ला। तर इकडे पण एक भाई दिसतो, तुम्ही बघू शकता इकडे गर्दी आहे भाई कशी आहे। दुकान एकदम शानदार लागलेली आहे, कस्टमर वगैरह सुरू आहे। भैया कहाँ से हो आप? मैं राजस्थान से। राजस्थान से का? इधर आए वाला एक महाराष्ट्र में? अच्छा, सब्जी यहाँ से डेली लेके जाते हैं क्या? लेके जाता बढ़िया देता, वाजिब दाम लगा के देता, बढ़िया आदमी है सब। आओ भाई लोग। रेट ये रेट क्वालिटी एक नंबर देता, क्वालिटी एक नंबर, रेट रेट भी एक नंबर लगा के देता। आलू कितना केजी लिया आज? आज 4 किलो 4 किलो। और प्याज? प्याज 1 किलो। 2 हफ्ते- किलो ले लेता चलो आपके लिए। 2 किलो ले ले। मेरे से भी बहुत बड़े बड़े कस्टमर आते हैं। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं सकाळी दुकान लावलेली, स्टॉल खोलेला वगैरे पण यायला सुरुवात झाली। आणि भाजीपाला ही अशी आवश्यक गोष्ट आहे, ती सकाळ संध्याकाळ लागतीच। तुम्ही बघू शकता फक्त रोडवरती व्यवसाय लावलेला आहे भाऊ ना। तर रोडवरती तुम्ही माणसं गिरायक कसं येतात, गिरायक एकदा बनल्यानंतर 100% गिरायक येतात। भाऊ आपला केव्हापासून व्यवसाय? 5 ते 6 वर्षापासून व्यवसाय। याच्या अगोदर कोण करायचं भाजीपाला? पप्पा करत होते का? आपलं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण आपलं 12वी झाली। 12वी झाली। तर 12वी झाल्यानंतर असं आयडिया आली नाही का आपल्याला कुठेतरी नोकरी लागण किंवा जॉब करायचा? 12वी झाल्यानंतर आपली भाजीपाल्याची आवड निवडली। भाजीपाल्याची आवड म्हणजे पप्पासोबत भाजीपाला विकत जाईल, त्याच्यामध्ये छंद लागला व आवड निर्माण झाली। तर 5 ते 6 वर्ष झाले आपल्या याच्यामध्ये का? तर मग याच्या अगोदर माल कोण आणून द्यायचं आपल्या इस्टरला? याच्या अगोदर पप्पा मार्केटला जे माल घेऊन आता स्वतः मार्केटला जाऊन माल स्वतः मार्केटला जाऊन। तर भाजीपाला विकण्यासाठी व भाजीपाला लावण्यासाठी सकाळी किती वाजता उठावं लागतं? सकाळी 4:30 ते 5. 4:30-5ला? 4:30 हां, रोज मंडीला जावं लागतं। रोज मंडीला। आणि कुठं असते मंडी आपली? आम्ही जालना। जालना। तर गाडी आपली स्वतःची का स्वतः गाडी म्हणजे माल कशावरती आणता मग? मोटरसायकलवर। मोटरसायकलवर सकाळी मार्केटला जायचं खरेदी करतात। डेली माल कितीचा खरेदी करत असता आपण? डेली माल 5-7-7-8 हजार रुपये। हो का? तर दुकान किती वाजता स्टॉल खोलतो आपली? तर 7 वाजता राहतो। 7 वाजता। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मालाची क्वालिटी पण सुपरमध्ये असे 12-13 आयटम भाऊनी तर लावले व डेली 12-13 आयटम खरेदी करावं लागते का? तर तुम्ही बघू शकता कोथिंबीरची पण क्वालिटी, मालाची क्वालिटी चांगली असते तर गिऱ्हाईक 100% येतात। माल बघू शकता। एक नंबर बनवून आणलेली आहे। आजची रेट काय कोथिंबीरचा? आज कोथिंबीर 100 रुपये। 100 रुपये किलो। 100 100 ते ते 120 रुपये। 120 रुपये किलो। भाऊचं बिल झालंय, बघूया भाऊ ना भाजीपाला कितीचा खरेदी केलाय? 210 रुपये। 210 रुपयाचा भाजीपाला खरेदी केला का भाऊ ना? 10 रुपये डिस्काउंट देगा ये देखो खुले आम ये लो। 210 झाले। 10 रुपये डिस्काउंट। 10 रुपये डिस्काउंट समजा। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, गिऱ्हाईक इथं चालीचं असते, टिकी म्हणजे रस्त्यावरती दुकाने मंडीमध्ये भाजीपाल्याची। आणि आता दुकान जर लावायची म्हणलं, दुकान लावायची काय एक खासियत असते, ज्यावेळेस गिऱ्हाईक अट्रॅक्ट होईल। आता खूप जण असतात ते भाजीपाला तर विकतात, पण त्याला दुकान लावायची आयडियाच माहीत नसते। तर दुकान कशी लावा की गिऱ्हाईक समजा अट्रॅक्ट होईल, आपली कशी काळजी घ्या? माल की चांगला राहता, व्यवस्थित लावायचा, फ्रेश माल ठेवायचा, फ्रेश माल ठेवायचा। होय, तुमचे कांदे व आलू आहे किती कट्टे इथं मंडीमध्ये? कांद्यावर आपला रोजचा एक टाक। रोजचा एक डाग म्हणजे एक डागामध्ये किती किलो? 30 ला आता। एका डागा किलोमध्ये किती किलो असते? 50 किलो। 50 किलो। आणि टमाट्याचे किती कॅरेट टिकतं? टमाटे 1 कॅरेट होतं। आणि आयटम किती आज? 15-16 आयटम असतात। 15 ते 16 आयटम म्हणजे तर 10-10 किलो म्हणजे 15-16 आयटम तुम्ही बघू शकता इथं दुकानावरती लावलेला। तर 10 एका माल काय यायचं बाकी आहे। अजून माल यायचं बाकी आहे? बाकी अजून। ठीक आहे। मेथीची भाजी पाठी मागे का? मेथी कशी विकायला लागल्यात? मेथी सुपर मेथी 15 रुपये गड्डी करा। 15 रुपये गड्डी। काय खरेदी आपली समजा? मेथी 10 रुपये गड्डी घेतली आहे। 10 रुपये। तर एक गड्डीने 5 ते 6 रुपये उरतं 5 ते समजा। 6 रुपये विकते। आपल्या इकून आपल्याला एखादीचं प्रॉफिट किती असतं? 800 ते 1000 रुपये। 800-1000। मग डेली एकच होतं का अलग अलग होतं रोजचं? अलग अलग रोज। जे भाजीपाला जसं खरेदी केली तसे प्रॉफिट होतं? जसा माल विकला तसा। जसं मालिकला तसं प्रॉफिट खरेदी होतं हिशोबाने असतं। गिऱ्हाईकाच्या हिशोबानं। तर तुम्ही बघू शकता 1000 रुपये तर 800 रुपये प्रॉफिट होतं। म्हणजे महिना जर विचार केला 30 ते 25,000 रुपये भाऊ भाजीपाला व्यवसायातून कमवतात। स्वतःचा व्यवसाय खूप जण असतात जे भाजीपाला एकाला लाजतात रस्त्यावरती, ते लाज ही भीक मागण्याची वाटली पाहिजे व्यवसाय करण्याची। तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी पण चांगली आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यम हेच सांगायचा प्रयत्न आहे की कोणताही व्यवसाय करा, पण व्यवसायामध्ये कुठं तुम्ही बघू शकता छोटू भैया पण आपला भाजीपाला विकतोय।
रस्त्यावरती. तर अशा करून व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता इकडे भाजीपाला खरेदी करायला मग कस्टमर येते.